नमस्कार, मम्मीच्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज ना मी बटाट्याचे पापड बनवणार आहे, पण लाटून नाही, हाताने बनवणार आहे। चला मग रेसिपी दाखवते। त्याचे पापड बनवायला लागणारे साहित्य हे बटाटे आहेत, 1 किलो घेतलेत मी। त्यांची सालं काढून आणि असं किसून घेतलेलं आहे, हे बघा, आणि धुवून पाण्यात ठेवलेलं आहे काळं नाही पडावं म्हणून। हा मीठ घेतलाय, हिरवी मिरची 4-5 घेतलेत चेचून, आणि हा कलर घेतलाय। चला मग तुम्हाला दाखवते मी पापड कसे बनवायचे बटाट्याचे। आता आपण सगळ्यात पहिले आपण गॅस पेटवू, त्याच्यावर टोप ठेवायचं, आणि टोपात हा बघा मी तांब्या भरून नाही घेतला, पाणी जरा कमी घेतलंय। हा पाणी टाकलाय बटाटे शिजवायला। त्याच्यात चवीपुरतं आपल्याला मीठ टाकायचं आहे। मीठ जास्त टाकायचं नाही, कारण पापड सुकले ना जास्त होते पापडात, म्हणून त्याच्यात कमी टाकायचं। आणि हा चेचून घेतलेल्या मिरच्या, हे पेस्ट टाकले, जरा जाड ठेवलंय मी मिरचीचं पेस्ट। आणि हे पाणी आता उकळून द्यायचं आहे आपल्याला। हे झाकण देऊन ठेवते। हे बघा, मी असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे हा बटाट्याचा किस। तर याला मी 2 भांड्यात असे काढते, कारण एक कलरचं करायचं आहे आणि एक बिना कलरचं करायचं आहे। दोन्ही भांड्यात मी अर्धा काढलाय। हा 1 किलो बटाट्यांचा किस आहे, आणि आपला आता पाणी उकळलंय, हे बघा। आता हा किस बटाट्याचा याच्यात टाकायचा आहे उकळत्या पाण्यात। याला जरा आता खालीवर करून घ्यायचं आहे। हे बघा, उकळत्या पाण्यात टाकायचं, आणि आपल्याला जास्त नाही शिजवायचं, उकाळा पण येऊन नाही द्यायचं आहे। हे बारीक किस आहे ना, हे बघा, तोडून बघायचं, किस या झालेला आहे। जसं आपण वेफरला कसं वेफर शिजवतात तसा हा किस शिजवायचा आहे। यात आपला झाला आहे। मी गॅस बंद करते आणि हा पाणी काढून घेते। अशी वाफोळी घ्यायची आणि त्याच्यात पाणी काढून घ्यायचं आहे। सगळं पाणी निघला पाहिजे बटाट्याचं। हा किस आहे ना, याचं पाणी सगळं निघला पाहिजे, हे असं आपल्याला निथळत ठेवायचं आहे। चला मग आता आपण दुसरा बटाटा शिजवून घेऊ, ह्याचं पाणी निघस्तोपर्यंत ह्याला असंच पाणी निथळायला ठेवायचं आहे। आता आपण दुसरा पाणी उकळत ठेवू। हा मी टोप ठेवलाय, तोच टोप घेतलाय मी, आणि हा पाणी घेतलाय, तांब्या भरून घेतला नाही, कमी घेतलाय। त्याच्यात आता आपण चवीपुरतं मीठ टाकू, हा मिरचीचा पेस्ट टाकू, आणि पाणी उकळत ठेवू। आपलं पाणी उकळलंय, हे बघा, हा कलर घेतलाय कलरच्या करायला। याचं पाण्यात टाकायचं, जेवढं लागेल तेवढं। हा बटाटा किसलेला आपण पाण्यात टाकून द्यायचं। त्याला जरा असं खालीवर करून घ्यायचं आहे, आपल्याला शिजवायचं नाही आहे जास्त। थोडं फक्त 1 मिनिटच फक्त ठेवायचं आहे आपल्याला त्याला, लगेच आपल्याला बघायचं झालंय का। हे बघा, असं तोडून बघायचं झालेलं आहे। आता आपल्याला याला गॅस बंद करायची, आणि हा पाणी काढून घ्यायचं आहे। ही वाफोली घेतली आहे, आणि त्याच्यात हा बटाट्याचा किस आपल्याला काढून घ्यायचा आहे। हे चमच्याने जरा असं हलवायचं, म्हणजे पाणी निघेल सगळं, पाणी सगळं निघलं पाहिजे आपला, आणि जरा थंड झालं पाहिजे तेव्हा आपल्याला ते पापड करायचे आहेत।
आता आपण पहिला ठेवलेला आहे ना त्याचं पाणी निघून गेलेलं आहे. आता आपल्याला ह्याला ठेवायचं आहे थंड करायला. जरा जास्त पण थंड नाही करायचं, आपल्या हाताला चटका नाही लागला तोपर्यंत करायचं. आणि मग पापड बनवायला घ्यायचं. कागद टाकून घेतलं आहे मी टेबलावर आणि हा थंड झाला आहे आपला बटाट्याचा किस. तर आपल्याला याच्यावर पापड करून घ्यायचे आहेत. हे बघा असा घ्यायचा. हा असा आपला पापड करून घ्यायचा आहे. तुम्हाला मोठा लागला छोटा लागला हे बघा असं हातावर घ्यायचं आणि हे हाताच्या साईडने हे बघा हाताने असं करायचं. फक्त जास्त पातळ नाही करायचं आणि जास्त जाड पण नाही ठेवायचं, असं मीडियम ठेवायचं. म्हणजे सुकलं ते व्यवस्थित होईल. हे बघा असं थोडं थोडं घेऊन हातावर असं करायचं आहे. हे बघा व्यवस्थित असे सगळे पापड मी करून घेतलेले आहेत. अशा हाताने जास्त पातळ नाही जास्त जाड नाही, असं मीडियम ठेवायचं आहे व्यवस्थित. हा पण आपला बटाट्याचा किस थंड झालेला आहे. हे असं थोडं घ्यायचं हातात. हे असं थोडं थोडं घ्यायचं हातात आणि हाताने आपण असं असं करून अशाच प्रकारे मी सगळे करून घेते. हे बघा असं थोडं थोडं घेऊन हे बघा 1 किलो बटाट्याचे आपले पापड एवढे झालेले आहेत. आता मी तुम्हाला सुकल्यावर दाखवते. बघू शकता किती छान दिसतात. दिसायला पण खूप छान आणि खायला पण खूप छान लागतात. हे बघा गाईज, तुम्ही पण बघू शकता मम्मीने आहे ना पापडांना सुकायला ठेवल्यात. हे आपले बटाट्याचे पापड आहेत. अर्धे सुकलेले आहेत, अर्धे सुकायचे बाकी आहेत ना, ते दुपारपर्यंत सुकून जातील. हे बघा बटाट्याचे आपले उपासाचे पापड झालेले आहेत, सुकलेत मस्तपैकी. एक दिवस अख्खा दिवस उन्हात ठेवून मस्तपैकी असे सुकलेले आहेत. चला मग आता मी तुम्हाला तळून दाखवते कशा होतात. तेल गरम करायला ठेवलं आहे मी आणि तेल गरम झालेलं आहे. चला आता हे उपासाचं पापड आपण जास्त गरम तेल करायचं नाही, टाकायचे पापड आणि लगेच त्याला असं पलटी करायचं. हे बघा जास्त वेळ नाही लागत त्याला आणि तेल पण एकदम भरपूर गरम नाही करायचं. हे बघा पटकन टाकायची आणि लगेच तेलातून उचलायची. जास्त तेलात ठेवायची नाही, नाहीतर नाजूक आहे ना पापड आपला हा उपासाचा, लगेच जळून जाईल. खायला एवढा टेस्ट लागते ना, तुम्ही माझी रेसिपी करून बघा. बघा उपासाचे पापड मी हे तळून घेतलेले आहेत आणि हे पापड उपासाचे कच्चे आहेत. बघा तुम्हाला माझी रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.